नवरात्रीपासून देशामध्ये जीएसटी बचत उत्सव, व्यापारी उद्योजक युवांना होणार फायदा। सोमवारपासून जीएसटीचे नवे दर लागू होणार। टीव्ही, फ्रीज, गाड्या, घर, बाईक आणि पर्यटन स्वस्त होणार। जीएसटी कमी झाल्यानं स्वप्न साकारता येणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयामुळे देशवासियांना दिलासा। लघु, सूक्ष्म आणि कुटीर उद्योगांना फायदा होणार। मेक इन इंडिया वस्तूच खरेदी करा। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशवासियांना आवाहन। जरांगेंच्या मागे शरद पवार, एकनाथ शिंदेंचा हात। नवनाथ वाघमारे यांची घणाघाती टीका। जालन्यामध्ये मराठा आंदोलकांकडून सदावर्त यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न। मराठा आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। लक्ष्मण हाकेंसंदर्भात कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। हाकेंना पैशांची ऑफर दिल्याचा उल्लेख। हाकेंनी ड्रायव्हरचा यूपीआय नंबर दिल्याचं सुद्धा नमूद। शिवसेनेचे नेते सदा सरवणकरांच्या वक्तव्यानं वादाची चिन्ह। आमदार असताना 2 कोटी रुपये मिळतात, तर आमदार नसताना सुद्धा 20 कोटी रुपये मिळत असल्याचा केला दावा। परमेश्वरानं उपकार केलेत, आम्हाला आरक्षण दिलं नाही। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या वक्तव्याची चर्चा। मी ब्राह्मण, मात्र महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणांचं महत्त्व नसल्याचंही केलं विधान। महाराष्ट्रातील आणखी एक हत्ती गुजरातच्या वंतारामध्ये जाण्याची शक्यता। दोडा मार्गातील हत्तींना जेरबंद करून वंताराला पाठवणार। वनमंत्र्यांनी हिरवा कंदील दिल्याची केसरकरांची माहिती। अजित पवार सलग दुसऱ्या दिवशी पिंपरी चिंचवड दौऱ्यावरती। महामेट्रोच्या कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांची घेतली बैठक। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका। सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतंय। खासदार अमोल कोल्हेंचा राज्य सरकारवर निशाणा। चांदवड तालुक्यातील वडबारे गावामध्ये ढगफुटीसारखा पाऊस। मातीसह शेतमाल वाहून गेला। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। सोनी पिक्चर्सच्या मॅच संदर्भातील जाहिरातींवरून वाद। मॅच संदर्भामध्ये भारतीयांना डिवचणारी जाहिरात केल्याचा अखिल चित्रे यांचा आरोप। सोनी पिक्चर्सनं माफी मागत जाहिरात घेतली मागे। कुंभमेळा समित्यांमध्ये स्थान न मिळाल्यानं साधू महंतांची नाराजी। समित्यांची पुनर्रचना करण्याची केली मागणी। नवरात्रोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाची नागपूर महापालिकेकडून तयारी। महानगरपालिकेकडून अतिरिक्त बसेसची सुद्धा सुविधा।